अभिजित दिपके याचा फोटो पाहून विद्यार्थी चिंतेत, थेट डोळे बंद आणि हाताला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन जंतर मंतरवर सुरू होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली. 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला. त्यानंतर आंदोलन चिघळले. संसद परिसरात मोठा बंदोबस्त या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आला. हजारोंच्या घरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. फक्त दिल्लीच नाही तर देशभरातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मोठे आंदोलन केले जात होते. कॉक्रोच जनता पार्टीकडून स्पष्ट करण्यात आले की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेता येणार नाही. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. त्यानंतर अभिजित दिपके जंतर मंतरवर असतानाच एक फोन आला आणि जल्लोष सुरू झाला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर मोठा जल्लोष जंतर मंतरवर केला. अभिजित दिपके यांनी जेनझींना स्पष्ट शब्दात सांगितले की तुम्ही जर नसता तर हा विजय झालाच नसता. हे श्रेय तुमचं आहे. अभिजित दिपके यांची तब्येत जंतर मंतरवर असतानाच खालावली होती. तापाने तो फणफणला होता. विश्रांतीसाठी त्यांनी जंतर मंतर सोडून परत तो आंदोलनात सहभागी झाला होता. अभिजित दिपके याला टायफॉईडचे निदान झाले. टायफॉईड होऊनही आंदोलनावर अभिजित दिपके ठाम होता. त्याने जंतर मंतर अजिबात सोडलेले नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर मैदान सोडले. अभिजित दिपके याच्यावर उपचार सुरू आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये अभिजित दिपके झोपलेला दिसत आहे आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार करताना दिसत आहेत. अभिजितला सलाईन लावल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबतची पोस्ट कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेली आहे. अभिजित दिपके याच्या चांगल्या आरोग्यासाठी विद्यार्थी प्रार्थना करत आहेत.